सर्वांना नमस्कार. आज आपण जिल्ह्यामध्ये 2 दिवस दिव्यांगाचा स्पोर्ट्स आणि कल्चरल प्रोग्राम आपण ठेवण्यात आलेत. आज आम्ही आता 4-5 सादरीकरण आपण पाहिलं आहेत. सर्वात उत्तम आणि चांगल्या पद्धतीने आपल्या मुला सादरीकरण करतात आणि आपला हे एक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे की त्यांना जेवढं होऊ शके तेवढं आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि मी सर्व आपल्या नागरिकांना सुद्धा आवाहन करते की आपल्याकडे जर वेळ असेल त्या संध्याकाळी 6 पर्यंत आपल्याकडे वेळ आहेत. आपण येऊन त्या मुलांना प्रोत्साहन द्यावे आणि नॉट जस्ट टुडे, एका दिवसासाठी नाही, प्रत्येक दिवस त्यांच्या समोर जे कोणी दिव्यांग येतील त्यांना प्रोत्साहन द्यावी, त्यांचा कला पाहावी. आपण जर पाहिलं ते आपल्यापेक्षा जास्त चांगलं त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी प्रत्येकांचं जे कला प्रदर्शन करायचं पद्धत आहे हे खूप सुंदर आहे. आणि दर दिवस सुद्धा आपल्याकडे जेव्हा हे आपल्याकडे येतात त्यांना सुविधा चांगला मिळावी हे आपल्या हातात आहेत आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हावी याचा विनंती आहे. दिव्यांगांसाठी आपण मला वाटतं की आपल्याला जसं काही बोलायची गरज नाही, कारण त्यांच्या जी क्षमता आज आम्ही पाहिलं आणि त्यांच्या जे सेल्फ कॉन्फिडन्स आहे ते अत्यंत खूप सुंदर आहेत. मी जेव्हा लहान होते त्यावेळी सुद्धा मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता आणि यांनी माझा असा विनंती आहे की सर्वात जास्त शासनाचे जे काही स्कीम्स आहेत त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस तुमच्यामध्ये राहावी आणि अधिकाऱ्यांसोबत बोलावी आणि तुमच्यासाठी जे काही शासन देतं ते हक्काप्रमाणे तुम्ही घ्यावी. आज या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये सांस्कृतिक स्पर्धेचे मी परीक्षक म्हणून काम पाहिलं. ते पाहत असताना असं वाटलं की जे दिव्यांग आपण त्यांना शब्द देतोय त्यापेक्षा त्यांना चेतनाधारी असा शब्द दिला पाहिजे. कारण जी ऊर्जा, जी चेतना घेऊन ते मंचावर नृत्य किंवा गायन जे काही सादरीकरण करत होते, त्यांचे हावभाव कोणाला ऐकू येत नव्हतं तरी ते हसल्या चेहऱ्याने करत होतं, कोणाला पाय नव्हतं तर तो तेवढीच जोशाने करत होतं. खरं तर आजच्या या पिढीला शिकण्यासारखं आहे. ही युवा पिढी छोट्याशा त्रासाने आत्महत्येकडे वळत असते. पण आपण अशा लोकांना जर पाहिलं की जे दिव्यांग व्यक्ती आपल्याकडं अपंगत्व किंवा दिव्यांगत्व असताना देखील आपण तेवढ्या जोश उल्हासने कार्यक्रमामध्ये सादरीकरण करतोय आणि तेवढ्या चेतनेने आपण पुढे येतोय, कुठल्याही समाजाला न घाबरता, आपल्या दिव्यांगत्वाला न घाबरता ते मंचावर येत आहेत, त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं आहे. मला वाटलं नाही होतं की एवढी छोटीशी स्पर्धा राहील, असं वाटलं छोटं वगैरे असेल, पण एवढी मोठी स्पर्धा. 58च्या जवळपास नृत्य आणि सादरीकरण झाले. या सादरीकरणामध्ये एकानंतर एक सुंदर, कोणी देशभक्तीवर करतोय, कोणी संस्कृती जपतोय, कोणी लोकनृत्य करतोय. अशा पद्धतीने जर आपण मुलांना प्रोत्साहन दिलं स्पर्धेच्या माध्यमाने, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना पुढे जाण्याची शक्ती मिळेल आणि जे समाज ज्या अशा लोकांना देखील धिक्कारतो तो स्वीकार करेल आणि आई वडिलांना पण सुद्धा त्यांचा अभिमान वाटेल की आमचा लेकरू कुठेतरी मंचावर अशा मोठ्या कार्यक्रमात सहभाग घेतोय. त्या सर्वांचं, आयोजकांचं आणि मी यांचं देखील अभिनंदन करेल की त्यांना शिकवणं किती अवघड आहे. जे शिकवतात त्या शिक्षकांचं देखील तेवढंच कौतुकास्पद काम आहे आणि सगळ्या समाजांनी अशा लोकांना स्वीकार करून त्यांना मंच दिलं पाहिजे आणि त्यांना चांगली प्रेरणा दिली पाहिजे. जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या या ठिकाणी सांस्कृतिक स्पर्धा संपन्न अतिशय उत्तम प्रकारे संपन्न झालेली. आज या ठिकाणी आपण जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 57 शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्या शाळांना आज नांदेड वासियांनी सुद्धा खूप त्यांना उत्साह वाढवला, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि या ठिकाणी आज 57 सादरीकरण सर्व एकदम छान झालेले आहेत आणि त्याचे आज तुम्ही सुद्धा या ठिकाणी तो कार्यक्रम पाहून त्याचा आनंद घेतलेला आहे.